हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे एकदम साधी आणि घरगुती, खायला पण खूपच चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहे। आजची रेसिपी म्हणजे आहे कढी गोळे। कढी गोळे म्हटले की डोळ्यांसमोर येते ती छान आंबट, तिखट आणि छान अगदी सुगंध कढीचा। आपण आज ते बनवणार आहे। ही रेसिपी अगदी घरच्या घरी आणि सहज उपलब्ध असलेल्या पदार्थापासून बनवता येते। त्यामुळे अचानक काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल तर कढी गोळे हा खूप छान पर्याय आहे। चला तर आता आपण कढी गोळे कसे बनवायचे ते पाहूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। असेच तुम्हाला दररोज नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। कढी गोळे बनवण्यासाठी मी डाळ भिजत घातली होती। 6 तास अशी डाळ छान अशी भिजत घालून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यासाठी ते आपल्याला मिक्सर मधून मी 4-5 हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। हे बघा असं बारीक करून घेतलेले आहे। हे बघा मी छान अशी डाळ भिजवून घेतलेली आहे। डाळ पण छान भिजलेली आहे पूर्ण। आणि कधी पण लक्षात ठेवायचं आपली डाळ ही पूर्ण भिजलेली असायला पाहिजे। जे मिक्सर मध्ये मी हिरव्या मिरच्याची पेस्ट काढली होती त्यातच मी आता ही डाळीची पण पेस्ट काढून घेत आहे। पूर्ण डाळ मी टाकून त्याच्यामध्ये पेस्ट काढून घेते। आणि हे मिक्सर मधून काढत असताना मी याच्यामध्ये थोडंसं तिखट वगैरे घालून घेणार आहे, कारण की ते पण मिक्सर मध्ये छान असं बारीक होऊन येते आणि सगळीकडे छान मिश्रण असं ते छान तयार होते। अशा प्रकारे आपण हे पूर्ण डाळ टाकून त्याच्यामध्ये घेणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, डाळ अशी छान भिजलेली असायला पाहिजे। थोडीशी मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेत आहे। तुम्ही कितपत तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। मी मिरची टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं आता चवीनुसार मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे। थोडंसं मीठ घालून घेणार आहे चवीनुसार। हे सर्व त्याच्या मिक्सर मध्ये याच्यासाठी काढत आहे मी की एकदा मिक्सर मधून काढलं की ते छान त्याला सगळीकडे लागते। आणि थोडंसं तेल घालून पण घेत आहे। आता हे मिक्सर मधून बारीक करून घेत आहे। जास्त बारीक पण नको आणि जास्त जाड पण नको, अशा प्रकारे मी मीडियम असे काढलेला आहे। बघू शकता एका प्लेट मध्ये काढून ठेवलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आपण कढी साठी तयार करून घेणार आहे। मी इथं ताक घेतलेला आहे। तुम्ही ताकाऐवजी दही पण घेऊ शकता। मी त्याच्यामध्ये भरपूर पाणी असं घालून घेतलेलं आहे। आणि मी त्याच्यामध्ये कढी बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये बेसन नाही घालत आहे। जे आपण आता पेस्ट बनवली होती तीच पेस्ट मी त्याच्यामध्ये घालत आहे। आणि ते पेस्ट घालून मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेत आहे। अशा प्रकारे आपण हे तयार केलेलं आहे। आता आपण कढई ठेवून देऊया। कढईमध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान अशी तळतळ झालेली आहे आपली। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे। हिरव्या मिरचीची पेस्ट छान अशी थोडीशी कलर चेंज होईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत मी होऊ देत आहे। आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहे। जे आता आपण कढीसाठी तयार केलं होतं ते पण मी त्याच्यामध्ये आता हळूहळू सोडून देणार आहे। एकदम मी पातळ केलेलं आहे, असं घट्ट करायचं नाही आहे, एकदम पातळ बनवलेलं आहे। ते मी आता त्याच्यामध्ये सोडून घेत आहे। त्याच्यामध्ये मी बेसन अजिबात घातलेलं नाही आहे। जे पेस्ट बनवली होती डाळीची तेच पेस्ट मी त्याच्यामध्ये घातलेली आहे। असं आपण त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे। आता आपण थोडीशी याला उकळी येऊ देणार आहे। उकळी येईपर्यंत आता आपण गोळे तयार करून घेऊया। गोळ्यामध्ये मी आधीच साहित्य सर्व टाकून घेतलेले होते मिक्सर मधून काढताना। हे बघा अशी आता उकळी आलेली आहे। अशा उकळीतच गोळे टाकायचे। हे बघा मी आता एक एक गोळा याच्यामध्ये सोडत आहे।
थंड्या याच्यामध्ये गोळे टाकायचे आणि उकळी आल्यानंतरच टाकायचे, नाहीतर ते आपले गोळे व्यवस्थित शिजत नाहीत. हे बघा असे मी गोळे केलेले आहेत त्याचे छोटे छोटे, हे मी त्याच्यामध्ये घालून घेतले आहे. सर्व गोळे मी आता या उकडीत घालून घेतलेले आहे. आता हे 5 ते 10 मिनटं अशी कमी गॅसवर छान अशी शिजू देणार आहे. आता आपल्याला हे बघा आपले आता गोळे छान झालेले आहेत, कारण की जेव्हा आपण गोळे आपले असे वर तरंगतात तेव्हा समजून जायचं आपले गोळे छान झालेले आहेत शिजून. अशा प्रकारे मी हे कढी गोळेची रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला हे कशी वाटली मला पण एकदा नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आजची कढी गोळे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. अशाच तुम्हाला कोणत्या पद्धतीने रेसिपीचा व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समुळे मला एक नवीन अशी रेसिपी तुमच्यासाठी बनवण्याची प्रेरणा मिळेल. चला तर आपण अशाच एखाद्या अजून स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.